हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे बघा, हा जो व्हिडिओ मी आता अपलोड करते, हा व्हिडिओ आहे अंशच्या स्कूलमध्ये होता हळदी कुंकू आणि बोरनान. तर तुम्ही टायटल आत्ता पाहिलंच असेल. तर मी बघा अंशला घेऊन चालले होते स्कूलमध्ये. स्कूलला जात असताना त्याचे काही फोटो व्हिडिओ वगैरे काढत चालले होते. तर त्याचं दाखवणं होतं की मम्मा हे माझं स्कूल आहे, ही स्कूलची बस आहे, हे जे आहे हे लिटल मिलियम स्कूल आहे, सोमाटणे फाट्याच्या जवळच आहे आणि खूप छान असं स्कूल आहे. खूप छान असे तिथं स्पोर्ट्सचे स्पर्धा वगैरे होतात आणि तिथे गेल्यानंतर बघा यांनी अशी छान रांगोळी वगैरे काढली होत्या. तर अंशची तर रोजची सवय झाली त्याला की गेलं की गाडी वगैरे खेळायची. तसं तो गेला आणि त्याला जी गाडी हवी ती गाडी घेऊन तो खेळू लागला. तर अजून खूप लेडीज यायचं बाकी होतं. तोपर्यंत म्हणलं आपण व्हिडिओ सुरू करावा, म्हणून मी व्हिडिओ काढत बसली. अंशचे काही व्हिडिओ वगैरे काढत बसली. खूप छोट्या छोट्या मुली होत्या, त्यांचं खेळणं चालू होतं आणि माझं आपलं व्हिडिओ काढणं चालू होतं. खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी आणि खूपच छान असं स्कूल, खूप छान तिथे छोट्या मुलांसाठी खेळायलाही भरपूर पेस वगैरे आहेत. तर खूपच छान असं ते स्कूल आहे आणि अंशचं बघा खेळणं चाललं होतं, राईट लेफ्ट बोलत होता दीदी सोबत त्या, आणि त्याची फ्रेंडच असू शकते कारण एवढं गप्पा गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. तर सगळी मिळून खेळत होती, खूप छान वाटत होतं. हे बघा क्यूटनेस, खूप छान मुलगा होता, छोटासा 2.5 वर्षाचाच होता आणि त्याला पाहिजे होती ती ब्ल्यू गाडी, पण अंशचं चाललं होतं मी ही गाडी खेळणार, तू दुसरी गाडी घे. त्याला देतच नव्हता आणि तो छोटा मुलगा त्याच्या मागं येत होता, पण ह्यांनी काही त्याला गाडी दिली नाही. जाऊ द्या, छोटी मुलं आहेत, हे असं होतंच. तर मी त्यांचे काही व्हिडिओ वगैरे काढत बसली होती. खूप छोटी छोटी मुलं होती, 2.5 वर्षाची मुलं असतात. प्ले ग्रुपची पण मुलं होती. अंश आहे नर्सरीला, प्ले ग्रुपची पण मुलं होती, त्यांचंही बोरनान होतं आणि हे रांगोळी काढली होती बोरनानची. तर वरती चालले होते सगळे आणि जाण्याचे काही मी व्हिडिओ वगैरे काढत होती. खूप छान वाटत होतं. खूप छान लेडीज सगळ्या तयार होऊन आल्या होत्या. खूप छान त्यांनी रांगोळी वगैरे वेलकम वगैरे खूप छान केलं. हे बघा अंश चाललं होतं, दादा चाललाय धरून मी पण जाणार, म्हणून तोही चालला होता चालत चालत. पण भीती वाटत होती पडेल की काय, पण त्याला हे रोजची सवय असू शकते म्हणून तो चालू लागला. त्यानंतर बघा त्यांनी असं खूप छान असं आमचं वेलकम केलं. खूप छान वाटलं. पहिल्यांदाच असं मी पाहिलं की स्कूलमध्ये पण एवढं छान हळदी कुंकू करतात आणि खूप छान वेलकम करतात. खूप छान वाटलं मला. मला जाण्या अगोदर असं वाटलं नव्हतं की एवढं छान असू शकतं, पण हे डेकोरेशन वगैरे बघा खूप छान त्यांनी अशी मेहनत घेतली होती आणि खूपच छान असं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं. जसं आपण घरी करतो हळदी कुंकवाचं, सेम त्यांनी तसंच केलं होतं. रांगोळी वगैरे सगळं व्यवस्थित एवढं छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. खूपच छान. खूप वेळ लागला असेल, पण भरपूर त्यांनी असे डेकोरेशन खूप छोट्या म्हणजे कोणताच असा मुलगा नव्हता की त्याचं बोरनान नाही झालं. तिथं आलेले प्रत्येक मुलाचं त्यांनी असं बोरनान केलं आणि खूपच छान असं बिस्किटांचं गाडी झालं, बिस्किटांचं घर, बिस्किटांपासून असं चेअर वगैरे खूप छान त्यांनी असं बनवलं होतं. बाहुलीला त्यांनी चॉकलेट लावून त्याचंही खूप छान डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर बघा ह्या मुलांची चालली होती मस्ती. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं लहानपण जगते की काय पुन्हा, नाही का. ह्या मुलांचं पाहून खूपच छान वाटत होतं. खूप छान मस्ती वगैरे करत होते. काहींचे फोटो वगैरे काढणे चालू होते आणि माझं आपलं ब्लॉग बनवायचं म्हणून मी फोटोशूट करत होते. इथे बघा अंशच्या फ्रेंडसोबत अंश गेला मला सोडून, तर त्याच्या फ्रेंड्सबरोबर डायरेक्ट गप्पा गोष्टी सुरू केल्या त्यांनी आणि त्यांचं चाललं होतं खेळणं, खाणं पिणं आणि स्कूलमध्ये खूपच छान असं लक्ष देत होते आणि खूपच छान मुलांकडं त्यांचंही लक्ष होतं आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि नियोजन खूप छान केलं होतं त्यांनी. वेलकमही खूप छान केलं आणि खूप छान वाटलं स्कूलमध्ये गेल्यावरती, कारण वाटलं नव्हतं की एवढं छान स्कूलमध्ये पण हळदी कुंकू बोरनान करू शकतात. हे बघा अंशने पुठ्ठा घेतला आणि त्याचं चाललं होतं, दादा मी तुझा फोटो काढतो, आणि त्या पुठ्ठ्यातून तो त्याचा फोटो आणि सांगत होता की हे तू अशी स्माईल नाही केली वगैरे, त्याचं चाललं होतं आणि पुठ्ठा घेऊन तोही त्याचं फोटो वगैरे काढणं चालू होतं.
त्यानंतर बघा हे काही लेडीजच्या गेम वगैरे घेतल्या, खूप छान असं मोटिवेट करण्यासाठी आणि खूपच छान. म्हणजे लेडीज बघा आता मुलं ज्यावेळेस स्कूलला जातात घरची पण भरपूर कामं असतात, त्यातून स्वतःला वेळ काढू शकत नाही, पण स्कूलमध्ये आल्यावरती तो चान्स भेटतो की आपले गेम खेळू शकतात. म्हणजे घेतात म्हणजे ते तिथं म्हणजे तेवढं स्कूलमध्ये पॅरेंट्सकडून पण म्हणजे एन्जॉय करून घेतात. खूप छान वाटतं, खूपच छान वाटलं आणि आम्हीही खूप छान एन्जॉय केला. काहींनी उखाणे सॉन्ग वगैरे घेतले, काहींनी डान्स केला, गेम घेतल्या, खूप छान वाटलं आणि खरंच खूपच छान वाटत होतं. हे बघा आमचा रॅम्प वॉक घेतला होता, पण आईसचं बघा त्याला समजलंच नाही आणि खूपच छान झाला. तरी पण रॅम्प वॉक खूप छान झाला. त्याला पण भूक लागली होती, तरी पण त्याचं चाललं होतं उचलून बिस्किट वगैरे खाणं. हे बघा खूपच त्या ताई होत्या, त्यांनी खूपच छान डान्स केला. मी त्यांचेही काही व्हिडिओ ताईंचेही मी असे व्हिडिओ वगैरे काढले आणि खूप छान, खूप सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. मुलांनीही खूप छान एन्जॉय केलं आणि प्रत्येक पॅरेंट्सनीही खूप छान एन्जॉय केलं. खूप छान हळदी कुंकू बोरनान असं झालं आणि खूपच छान वाटलं. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. खूप छान असे डान्स वगैरे चालले होते, त्यात अंशचाही डान्स चालू होता, तर मी काही व्हिडिओ वगैरे काढले होते. आता मी ह्यामध्ये जे सॉन्ग होतं ते सॉन्ग नाही दाखवलं, कारण कॉपीराईट म्हणून येईल म्हणून मी सॉन्ग नाही दाखवलं. आणि हे असं एन्जॉयमेंट खूप छान असं खूपच छान झालं. आणि हे बघा मुलांची मस्ती वगैरे, त्याचाही डान्स चालू होता. मग त्याचा डान्स बघूनच आणि त्याला अशी म्हणजे भीती वाटत नाही की डायरेक्ट जाऊन तो त्याच्या हाताने खावत होता. डान्स वगैरे त्याचं चाललं होतं, म्हणजे त्याला असं ओळखही जास्त लागत नाही. आता ते त्याचेच क्लासमेटच असतील, पण कुठेही पण गेला ना तर त्याला अशी ओळख वगैरे लागत नाही, लगेच त्यांच्यात मिक्स होऊन जातो आणि खेळायला सुरुवात करतो. खूप छान त्याचं आहे. त्यामुळे भीती वाटते कधी कधी की हा अनोळखी व्यक्तीसोबत सुद्धा जाऊन डायरेक्ट बोलतो. आणि मी काही त्यानंतर काही व्हिडिओ वगैरे काढले होते. प्रिन्सिपलचं काही बोलणं वगैरे चालू होतं आणि हे जी सगळी छोटी मुलं सगळी गोळा करून बसवली होती आणि खूप छान त्यांच्यात त्यांची टीचर मेन म्हणजे मुलांच्या सोबतच मुलांसारखीच राहतात, त्यामुळं ते मुलंही त्यांच्यासोबत जास्तच क्लोज असतात. खूप छान वाटलं. त्यानंतर काही प्रिन्सिपलने काही त्यांचं बोलणं जे होतं ते त्यांनी क्लिअर करून घेतलं आणि खूपच छान असं मोटिवेट वगैरे करण्यासाठी सुद्धा खूप छान असं त्यांनी लेक्चर दिलं आणि खूप छान असं वाटलं. आणि म्हणजे छानच असं डेकोरेशन वगैरे सगळं छान होतं आणि खूपच छान वाटलं. लेडीज म्हणजे एन्जॉय वगैरे भरपूर जणींनी एन्जॉय केला. हळदी कुंकू अशा प्रकारे पण सेलिब्रेशन होतं, हे मी पहिल्यांदाच पाहिलं आणि खूपच छान वाटलं. त्यानंतर बघा सगळ्या मुलांना घेऊन आधी प्ले ग्रुपची जी छोटी मुलं होती त्यांचं आधी बोरनान केलं आणि त्यानंतर नर्सरीवाल्यांचं बोरनान केलं, कारण प्ले ग्रुपची ही छोटी मुलं होती, 2.5 वर्षाचीच मुलं आहेत ती. आणि त्याच्यानंतर मग अंश त्यांचं सगळ्यांचं बोरनान केलं. खूप छान असं प्रत्येक मुलाचं असं त्यांनी बोरनान वगैरे केलं. खूप छान वाटलं. आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हळदी कुंकू कसं सेलिब्रेशन केलं स्कूलमध्ये, ते पण स्कूलमध्ये शक्यतो जास्त सेलिब्रेशन वगैरे करत नाही, पण खूप छान असं त्यांनी सेलिब्रेशन केलं. खूप छान वाटलं. असं हळदी कुंकू पण भरपूर त्यांनी असं प्रत्येकाला हळदी कुंकू पण लावलं. खूप छान वाटलं. आणि त्यानंतर बघा आम्ही निघालो होतो घरी. सगळं झाल्यानंतर ना तर जात येत असताना रिक्षात मी काही अंशचे व्हिडिओ वगैरे काढत होती आणि तिथे मी काही फोटो व्हिडिओ काढलेले आहेत आणि ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, फोटो बघा आणि अजून एक व्हिडिओ आहे तोही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि फोटो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल थँक्यू. खूप छान वाटतं.